नवी मुंबईतील सोनखर सानपाडा परिसरात गुढीपाडव्याच्या पावन दिनानिमित्त संयुक्त कुटुंब हिंदू नववर्षोत्सव 2026 कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नवी मुंबईतील सगळ्यात मोठी गुढी आज उभारण्यात आली. या कार्यक्रमात ढोल ताशे, लेझिम, भव्य रांगोळी स्पर्धा तसेच महिला व पुरुषांसाठी विविध पारंपरिक वेशभूषेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर श्री दशरथजी भगत साहेब यांची प्रमुख उपस्थिती. ईश्वरचरणी प्रार्थना आहे. या नववर्ष दिनानिमित्त आपला सर्व या जगतातील मानव जातीला शांती मिळावी आणि समृद्धी मिळावी. आणि ह्या जगामध्ये विविध ठिकाणी युद्ध चालू आहे, मानवाची हानी होत आहे, वित्त हानी होत आहे, मालमत्ता हानी होत आहे. आणि ही जी विध्वंसक जी काही दुष्ट प्रवृत्ती किंवा एक चढाओढ, मग व्यापारी चढाओढ असेल किंवा वैचारिक चढाओढ असेल, ज्यातून ज्या अनिष्ट गोष्टी घडत आहेत जगामध्ये, आणि ह्या युद्धाची झळ पूर्ण जगातील मानव जातीवर, या वातावरणावर, या पर्यावरणावर आणि या सृष्टीवर होत आहे. ही थांबावी. आज ह्या दिनानिमित्त ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे. जसं भारत देश, या भारत देशामध्ये आज पूर्ण शांतता आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र भाऊ, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि वनमंत्री, या नवी मुंबईचे शिल्पकार, पालक आणि कुटुंब प्रमुख माननीय श्री गणेशजी नाईक साहेब, आज ह्या ठिकाणी यांच्या सर्वांच्या नेतृत्वात देशामध्ये अति शांतता, नीरव शांतता आहे. भले आज या ठिकाणी जगावर युद्धाचं सावट असल्यामुळे जी ऊर्जेचे स्रोत, ची पुरवठा कमी होत आहे, परंतु देशाचे खंबीर नेतृत्व आणि जागतिक विचार आणि जागतिक नेतृत्व म्हणून या ठिकाणी आम्हाला उल्लेख करायला जरूर वाटेल. आणि ते देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ही जी त्यांच्या माध्यमात जी ऊर्जेची जी कमतरता ते भासून देणार नाही. आणि ह्या ठिकाणी आम्हाला ह्या ठिकाणी जी काही शांतता, देशाच्या, भारत देशाच्या चारही बाजूला असमाधान आहे, समाधान नाही. त्या ठिकाणची नागरिक त्रस्त आहे, मग त्या ऊर्जेच्या माध्यमातून त्रस्त असू द्या किंवा इतर माध्यमातून त्रस्त असू द्या, पण भारतामध्ये स्थिरता आहे, शांतता आहे. मग राजकीय असेल, सामाजिक असेल, प्रागतिक असेल आणि ते आध्यात्मिक सुद्धा असेल, या सर्व स्थिरता आहे. आणि ह्या स्थिरतेला ह्या देशामध्ये एक अधिष्ठान आहे, एक अध्यात्माचे अधिष्ठान आहे, एक सत्संगाचे अधिष्ठान आहे, एक वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान आहे. आणि ह्या ईश्वराची भक्ती आहे, ईश्वराची शक्ती आहे. आणि हा जो दिवस आज आम्ही साजरा करतो, यामध्ये सद्भावना आहेत, श्रद्धा आहेत, अपेक्षा आहेत. म्हणून या सर्व तुम्ही आमची भक्ती आहे की ह्या देशामध्ये ह्या देशामधले जो काही नागरिक आहेत, सद्भावनेने या देशाला शांतता ठेवण्यासाठी, समृद्धीकडे नेण्यासाठी आणि जगाला शांतता देण्यासाठी, जगाला समृद्धी देण्यासाठी ह्या आम्ही सर्वजण ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. आणि सर्व नागरिकांना, तमाम जगातील नागरिकांना, सर्वांना ह्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, लाख शुभेच्छा. सर्वांची प्रगती हो, सर्वांची भरभराट हो, समाधान हो, शांतता हो आणि सर्वांना ईश्वराची चरण स्पर्श हो आणि भक्ती मार्गातून त्यांची उन्नती हो.